नमस्कार मंडळी, मी संकेत तुमच्यासाठी घेऊन आलोय पुन्हा एकदा खास व्हिडिओ। आजच्या या व्हिडिओमध्ये मी काहीतरी खास करणार आहे, कारण का मी आताच घरची साफसफाई करत होतो, पण एका कॉर्नरला मला दिसली टीव्ही होती, खूप दिवसापासून अशीच पडली आहे। ती चालू आहे का माहिती नाही, पण ती मी आता चाललोय विकायला। बघूया भंगारवाला तो विकून किती रुपये देतो ते। तर चला मग माझ्यासोबत, मी पहिल्यांदा तुम्हाला टीव्ही दाखवतो जी मी आता विकायला चाललोय। तर मंडळी, ही ती टीव्ही आहे जी मी आता विकायला चाललोय। पहिल्यांदा बघूया आपल्याला झेपते का टीव्ही, कारण का खूप हेवी आहे। सोडून बघूया। खूप जुनी टीव्ही आहे ही, आणि ती आता चालू पण नसेल, खूप वर्ष झाले, 10-12 वर्ष होऊन गेले। कारण का आता मला गाठ सोडायचा खूप कंटाळा आलाय, त्यामुळे फाडतो मी इथून। तुम्ही बघू शकता ही LG चं मॉडेल आहे। आपल्याला झेपते का उचलून? बापरे, खूप खूप हेवी आहे ही। तर मी आता खाली जातो, भंगारवाला बघतो भेटतो काय। तो तर वरती येईल आणि घेऊन जाईल। बघूया, खूप हेवी असल्यामुळे बघूया किती रुपये मिळतात ह्या टीव्हीचे। तर मी आता जातो खाली। भंगारवाला एवढ्या लांब नाहीये, जवळच राहतो। मी विचारलं माझ्या बिल्डिंग मध्ये एकाला, तर ते बोलले इथे खालीच आहे आपल्या बिल्डिंगच्या खाली शॉप। तर त्यांना विचारतो, जर ते घरी आले तर चांगलंच आहे, कारण का एवढी मोठी टीव्ही मला तर नाही झेपणार खाली घेऊन जायला, कारण का 4थ्या माळ्यावर आहे। खाली ग्राउंड फ्लोअरला असतं तर मी एखाद्या वेळेस घेऊन पण गेलो असतो। तर मी जातो आता तिकडे, त्यांना घेऊन येतो घरी। चला भेटूया आता भंगारवाल्याच्या इथे। तर मी आता बिल्डिंगच्या खाली आलोय आणि आता चाललो, कारण काही काका बोललेले की इथे जवळच आहे। बघूया आता, तर इथे शॉप आहे भंगारवाल्याचं। काका, आमच्याकडे टीव्ही आहे वरती, घ्याल काय? टीव्ही हा, मोठी आहे, LG ची आहे। मी इथे भंगारवाल्याच्या इथे आलेलो, अरे ते काका बोलतायत की 100 रुपये देतील फक्त। एवढी मोठी जड टीव्ही आणि फक्त 100 रुपये, मला पटत नाही। मी आता दुसरीकडे जातो, कारण का इथे जरा पुढे गेलात ना की अजून एक शॉप आहे, तिथे जाऊन बघतो ते काय बोलतात। जर ते पण बोलले 100 रुपये, तर मग त्यांना बोलेन की या आणि घेऊन जा। 100 रुपये तर 100 रुपये। चला जाऊयात। तर इथे एक शॉप आहे टीव्हीसाठी, आता इथे बघतो एकदा चौकशी करून। सो मंडळी, त्या दुकानदाराने तर 100 रुपये सांगितले, या दुकानदाराने फक्त 80 रुपये सांगितले। ते बोलतात की जी काच आहे ना त्याचंच वजन असतं, बाकी ते सगळं प्लॅस्टिकच घेतात, ते काच सगळी टाकून देतात। तर तो बोलतो 80 रुपये देईन, आणि 80 रुपये देईन। आणि त्याला बोललो मी माझ्या घरी घेऊन, म्हणजे घरातून घेऊन यायचे, तर तो बोलला तूच आण, कारण का 4थ्या माळ्यावरनं एवढी हेवी टीव्ही नाही आणू शकत तो। तर बघूया दुसऱ्या ठिकाणी कोणता भेटतोय का भंगारवाला, जो मला 200 रुपये तरी देईल, कारण का 100 रुपयामध्ये काहीच येणार नाही। चला बघूया दुसरीकडे। ज्या दुकानात मी पहिल्यांदा गेलो त्याच दुकानात मी परत जातो, त्यांना बोलतो की 150 नाही तर 200 मध्ये तरी द्या। दिला नाही तर ठीक आहे, नाही दिला नाही तर माझी टीव्ही माझ्याकडेच राहून दे, मग मी स्वतःच काहीतरी करतो त्या टीव्हीचा। चला काका, याल काय 4थ्या माळ्यावर? मला घेऊन यावं लागेल, थोड़ा ज्यादा दोगे क्या फिर? क्योंकि ते खूप हेवी आहे हो काका। 150 तरी द्या। पण खूप जड आहे होती। कारण का 4थ्या माळ्यावर आणायचं म्हणजे बरं मी आणतो पण 50 रुपये तर एक्स्ट्रा द्याल.
सोलारच्या धंद्यावर मी 100 म्हणलं, हा नाहीतर 80 म्हणणार होतो. त्या ना काचेचा काय व्हॅल्यू नाही, फक्त वरची प्लास्टिक वगैरे त्याच्यासाठी मी म्हणणार 100 खूपच कमी होतात. त्यात परत 4थ्या माळ्यावरनं आणायचं आहे. 100 पेक्षा 1 रुपया जास्त नाही देणार तुम्ही? ठीक आहे, चालेल. तर मंडळी, आता मी घरी आलोय. आज मी 2 शॉपमध्ये गेलो. एकाने सांगितलं 80 रुपये, एकाने सांगितले 100 रुपये. 100 रुपयाच्या वरती 1 रुपया वाढणार नाही असं सरळ सांगितलं मला. तर मग आता तुम्हीच सांगा काय करू या टीव्हीचं? इथेच राहून देऊ की 100 रुपयामध्ये विकून टाकू? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशाच माझ्या डेली ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.